एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमगणहराणं अज्जावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये आपण ज्यांनी अरहंतांच्या द्रव्य गुण पर्याय रूपाने अरहंत प्रभूंना जाणलं, त्यांनी स्वतःच्या आत्म्याला देखील जाणलं आणि त्यांनी मोह जीवनात त्याचा नष्ट होतो, ही गाथा आपण बघतो आहे. दर्शन मोहनीय कर्माच्या नाशाचा उपाय या गाथेमध्ये आचार्य सांगत आहे. आणि दर्शन मोह ही अत्यंत प्रबल ग्रंथी आहे. ही ग्रंथी नष्ट करण्यासाठी आम्हाला आगम पद्धतीने जर विचार केला तर कर्ण परिणाम व्हावे लागतात. आत्म्याकडे उपयोग केंद्रित व्हावा लागतो आणि अधःकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण या प्रक्रियेतून जेव्हा आम्ही मिथ्यात्वाचं खंड करतो किंवा मिथ्यात्वाला उपशमित करतो, त्यावेळेला कुठे ही मिथ्यात्वाची ग्रंथी तुटते. आणि द्रव्यानुयोगाचं जेव्हा आम्ही उघडतो तर द्रव्यानुयोगाचं शास्त्र उघडताना आम्हाला हे जाणवतं की जर आम्ही आमच्या आत्मतत्वाला, आमच्या निज प्रभूला द्रव्य गुण आणि पर्याय रूपाने समीचीन रीतीने जाणलं, अरहंत प्रभूंप्रमाणे जाणलं, तर आमची ही मोह ग्रंथी तुटू शकते. दोन्ही कथनामध्ये फरक आहे असं नाही आहे. दोन्ही कथन एकाच पद्धतीला दाखविणारा आहेत, पण कथन पद्धतीमध्ये जरूर अंतर असणार आहे. एकाचा कर्म सिद्धांतावर भर आहे आणि एकाच्या उपादानगत योग्यतेवर भर आहे. म्हणून थोडा कथनामध्ये जरी आम्हाला विरोध वाटत असला तरी देखील आम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की अशा तऱ्हेने आमची मोहाची ग्रंथी आम्हाला पहिल्यांदा भेदन करायची आहे. जीवनामध्ये जी विपरीत मान्यता आहे ती 7 तत्वांविषयी विपरीत मान्यता असेल, खऱ्या देवगुरु शास्त्राविषयीची विपरीत मान्यता असेल, आमच्या आत्मतत्वाविषयीची विपरीत मान्यता असेल, कोणतीही विपरीत मान्यता असेल किंवा वस्तुतत्वाची विपरीत मान्यता असेल, या सर्वांना प्रथमतः आम्हाला जीवनात बाजूला करायचं आहे. आणि त्याचा उपाय आमच्या जवळ आचार्यांनी उपलब्ध करून दिला की तू अरहंतांच्या द्रव्याला, गुणांना आणि पर्यायांना समीचीन रीतीने जाण. समीचीन रीतीने जाण याचा अर्थ त्यांचं द्रव्य कसं आहे, गुण कसं आहे, पर्याय कसा आहे, हे तू मनाने चिंतन कर. सविकल्प दशेमध्ये वस्तू विचारत ध्यावते. वस्तूचा तू स्वतंत्र रीतीने परत 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 विचार कर आणि विचार करता करता एक दिवस ही मोहाची ग्रंथी जीवनामध्ये नष्ट होणार आहे. इथपर्यंत आपण काल पाहिलं. आता पुढे आपल्याला बघायचं आहे की माझी वर्तमान पर्याय आज अशुद्ध पर्यायांप्रमाणे अशुद्ध आहे. भगवंतांची देखील ही पर्याय एकेकाळी अशीच स्वीकारी होती आणि भगवंतांनी याच मार्गाचा अवलंब करून त्यांनी शुद्धता प्राप्त करून घेतलेली आहे.
जो मार्ग त्यांनी प्रथमतः अंगीकार केला, ज्या मार्गाने ते वाटचाल करून शुद्धतेला उपलब्ध झाले, दिव्य ध्वनीमधून देखील तोच मार्ग सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांनी पोचविला. पहिल्यांदा केलं आणि मग सांगितलं, अशी त्यांची अवस्था आहे. प्रथमतः त्यांनी मार्ग पत्करून त्या ध्येयाप्रत ते पोचले आणि नंतर त्यांनी जीवनामध्ये कशा प्रकारे ते पोचले, हा मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून तोच मार्ग माझाही असणार आहे. याला कारण तो अनुभव सिद्ध आहे. जसं एखाद्या वेळेला आपल्याला एखादा जर काही रोग झाला, तर तो रोग ज्या व्यक्तीला पहिल्यांदा झाला होता आणि त्यांनी जो उपाय केला होता, तो उपाय खात्रीलायक आपल्याला वाटतो, कारण आमच्या समोर ती निरोगी अवस्थेतील व्यक्ती उभं राहून ठामपणे सांगते की मी हा उपाय केला आणि म्हणून मला बरं वाटलं. आम्हाला त्याच्यावर विश्वास असा बसतो की चक्षुर्वेर सत्यम, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे अरहंतांचं स्वरूप शुद्ध रूपाला परिणत झालं, हे आम्हाला स्पष्टपणे आमच्या डोळ्यांना दिसत आहे. चक्षुर्वेर सत्यम, हे सत्य आम्ही अनुभवतो आहे. आणि आचार्य किंवा आम्हाला हे देव आम्हाला जेव्हा सांगतात की मी या मार्गाने गेलो आणि तूही याच मार्गाने ये, तेव्हा आमचा चटकन त्यावर विश्वास बसू शकतो. म्हणून माझाही मार्ग तोच असणार आहे. अरहंतांनी आत्म्याच्या द्रव्य गुण पर्यायांनी निर्णय केल्यानंतर अभ्यास आणि संस्कारामुळे भेदवाद वासना नष्ट केली. त्यांनी देखील, त्यांना पहिल्यांदा ते आमच्याच सारखे अज्ञ होते, त्यांची पर्याय ही छद्मस्त पर्याय होती. त्यांनी देखील अशा तऱ्हेने त्यांच्या म्हणजे त्यांच्या समोर असणाऱ्या, त्यांच्या जवळ असणाऱ्या अरहंत परमेष्ठीच्या द्रव्य गुण पर्यायांना जाणलं. ते संस्कार आत्मतत्वावर केले. सतत सतत द्रव्याचा अभ्यास केला की कसा आहे, कसे गुण असले पाहिजे, याचा निरंतर संस्कार आणि अभ्यास या दोनमुळे त्यांच्यामध्ये जी पृथक पृथक म्हणजे द्रव्य वेगळं गुण वेगळे अशी जी भावभासना होती, ती खंडित झाली आणि द्रव्याला पर्यायीला द्रव्यामध्ये अंतर्हित केलं. गुणांना देखील द्रव्यामध्ये अंतर्हित करून एक अभेदाची अनुभूती घेतली. खंडरूपाची अनुभूती जीवनातून निघून गेली. अशा तऱ्हेने त्यांची भेददृष्टी नष्ट झाली आणि त्याचमुळे त्या भेदांचा जो आधार होता, मोहाचा जो आधार होता भेद, हा भेद संपला आणि म्हणून विकार देखील नष्ट झाले आणि म्हणून निर्भय आत्मानंद त्यांना प्राप्त झाला. उदाहरण आपण हाराचं बघितलेलं होतं. हारामध्ये ज्याप्रमाणे हार, मोती आणि मोत्याचा शुभ्रपणा. हार म्हणजे जणू काही द्रव्य, मोती म्हणजे जणू काही पर्याय आणि शुभ्रता हा गुण. अशा तीन तऱ्हेने आम्ही तो सिक्वेन्स घटित केलेला होता. तर आम्हाला अखंड हाराचं सुख हवं असेल तर मोती आणि शुभ्रतेचे विकल्प एकमात्र हाराच्या अनुभवामध्ये अंतर्लीन करावे लागतील. हार जर आम्हाला घालायचा आहे आणि त्याचा जर सुटा सुटा मोती आम्ही परिधान करू म्हटलं, तर हाराचं सुख आम्हाला मिळू शकत नाही. तो मोती आम्ही कुठेही कंठामध्ये विराजमान करू शकत नाही. एकट्या मोत्याला स्थान नाही. तो मोती जेव्हा सूत्ररूपामध्ये अन्वय रूपामध्ये बद्ध आहे, तेव्हा त्याचं हार घालण्याचं सुख जीवनात प्राप्त होऊ शकतं. म्हणून आम्हाला ते सगळे मोती हाराच्या रूपामध्ये सुसूत्रतेमध्ये बद्ध करावे लागतात आणि मोत्यांवरची दृष्टी हटवून पूर्ण अखंड हारावर दृष्टी केंद्रित करावी लागते. परंतु ज्या वेळेला आम्ही तो हार विकत घेतो, विकत घेत असताना आम्ही त्या मोत्याची क्वालिटी पाहतो. किती पाणीदार मोती आहे, त्याचं मूल्य आम्ही आखतो, त्याची जडणघडण बघतो, त्याला गुंफण कशी केल्या गेलेली आहे, हे सगळं सगळं आम्ही नीट बघतो आणि बघितल्यानंतर
मग त्या सगळ्यांना एकामध्ये अंतर्हित करून आत्म्याचा अनुभव घेतो, हाराचा अनुभव घेतो. त्याप्रमाणे आत्मतत्वामध्ये देखील आम्हाला प्रथमतः पर्याय रूपाने, भेद रूपाने आम्हाला सगळं जाणून घ्यावं लागणार आहे. मी अनादिकालापासून कसा भटकत होतो, आत्ताची माझी वर्तमान परिस्थिती कशी आहे, मला भावी पर्यायीमध्ये काय व्हायचं आहे, या पर्यायींचं संपूर्ण ज्ञान सर्वप्रथम आम्हाला करावं लागतं. नंतर आम्हाला गुणभेदाच्या माध्यमातूनही माझ्यामध्ये कशा तऱ्हेचे गुण आहे, त्याची अभिव्यक्ती मला कशी करायची. निगोद पर्यायीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा माझं ज्ञान हे किती अल्प झालं होतं. लब्ध्याक्षर ज्ञान म्हणजे अत्यंत अल्प असं ज्ञान त्या ठिकाणी होतं. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवनामध्ये आता मला भेदभावना तोडून टाकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. एवढं ज्ञान माझ्या जीवनात उपलब्ध आहे. किती ज्ञान असावं, तर संज्ञी पंचेंद्रिय जीवाचं मला ज्ञान आहे, संज्ञी आहे. आणि म्हणून मी आत्म्यासंबंधी विचार पण करू शकतो. आणि हा जो समजण्यासाठी मी वस्तूमध्ये भेद केला होता, या भेदाला देखील ज्ञानचक्षुनी मी मिटवू शकतो. आणि असं हे मिटवण्याचं कार्य जीवनात करायचं आहे. आणि असं हे जर समजा पर्यायीला अंतर्निहित करण्याचं आणि गुणांना पण समाहित करण्याचं कार्य जर घडलं, तर आत्म्याचा अनुभव घेताना परिणामी द्रव्य, परिणती ही बुद्धी नाश पावते. ही माझी परिणती आहे, हा मी अनुभव घेत आहे, मी ज्ञानाची अनुभूती घेत आहे, हे जे काही, किंवा मी अनुभूती घेतो हाही विकल्प आता नष्ट पावलेला आहे. आणि केवळ एक अभेदाचीच गोडी तो त्या ठिकाणी चाखत आहे. आणि असा हा चिन्मात्र आत्मा तो अनुभवतो आहे. शरीरादी परसंयोग आणि त्याला आश्रयभूत पर्यायामध्ये लीनता म्हणजेच भेदबुद्धी. कारण आज तागायतपर्यंत अनादिकालापासून यांनी परसंयोगामध्ये आपलेपणा स्थापित केला. वास्तविकतः परवस्तू याची कधीही होत नाही, हे निखळ सत्य आहे. पण असं असताना देखील परवस्तूमध्ये ही माझी आहे ही मान्यता त्याची जीवनात जोपासते. आणि याचा परिणाम परद्रव्य माझं आहे ही एकत्व बुद्धी परद्रव्यात झाली. जिथे एकत्व पाहिजे तिथे त्यांनी एकत्व स्थापित केलं नाही. आत्मतत्वात वास्तविकतः याला एकत्व स्थापित करायचं आहे, पण तिथे मात्र हा भेद कल्पना करतो. मी ज्ञानाने जाणतो, दर्शनाने अवलोकन करतो, माझी आत्ताची पर्याय माझं सर्वस्व आहे असं हा मानतो. म्हणजे जिथे वास्तविकतः अभेद कल्पायला पाहिजे तिथे भेद कल्पना करतो. आणि जिथे भेद कल्पना आहे, भेदच आहे, तिथे अभेद मान्यता करतो. शरीर आणि आत्मा पृथक आहे, घरदार हे पृथक आहे, जीवाचे रागद्वेषादी विकारी परिणाम हे कथंचित पृथक आहे. पण याच्यामध्ये हा एकत्व बुद्धी करतो. काय करणार, हाच माझा स्वभाव आहे. राग माझा स्वभाव मानतो, राग जीवाचा स्वभाव नाही. जिथे नाही तिथे एकत्व बुद्धी करतो. आणि जिथे पाहिजे तिथे मात्र हा अशा प्रकारची बुद्धी वापरत नाही. हा त्याचा अनादिकालाचा मोहाचा प्रभाव होता. आता जीवनामध्ये सत्य समजलेलं आहे. भेदामध्ये भेद मांडणं आणि अभेद जिथं आहे तिथे अभेद वृत्ती ठेवणं हे जीवनात अरहंतांना पाहिल्यानंतर त्याच्या जीवनात त्याला प्रतिबिंबित झालं की अरे असंच मी आहे. जसं त्या सिंहाला पाण्यामध्ये बघितल्यानंतर आपल्या स्वरूपाची, त्या मेंढ्याला पाण्यामध्ये बघितल्यानंतर सिंहत्वाची प्रतीती झाली होती की मी सिंह आहे. ही प्रतीती त्याला ज्याप्रमाणे झाली त्याप्रमाणे याला देखील अरहंतांमध्ये बघितल्यानंतर आपल्या आत्मस्वभावाची प्रतीती झाली.
जसं आम्ही महावीर स्तोत्रामध्ये म्हणतो की यदी हे चैतन्ये मुकुर इव भावाश्चितचिता समं भांती द्रव्य व्यय जनिल संतोंतरहिता. हे भगवन, यदी हे चैतन्य, हे तुमच्या चैतन्य रूपी दर्पणामध्ये काय झळकत आहे? तर चित आणि अचित पदार्थ झळकत आहे, संपूर्ण पदार्थ झळकत आहे. पण कसे झळकत आहे? मुकुर इव, दर्पणाप्रमाणे झळकत आहे आणि त्याच्यामध्ये उत्पाद व्यय द्रव्य पण दिसत आहे. पण तरी देखील अशा पदार्थामध्ये, परपदार्थामध्ये जीव आत्मत्व बुद्धी करत नाही आणि स्वतःच्या आत्म्याप्रतीच तो एकत्व मान्यता ठेवतो. असा हा एकत्व विभक्तपणा याला जीवनात आता तुमच्याकडे बघून समजलेला आहे. अशा तऱ्हेने या मोहनीय कर्माचा, दर्शन मोहनी कर्माचा नाश त्या ठिकाणी हा करतो. आणि म्हणून या गाथेमध्ये दर्शन मोहनीय विजयाचा उपाय मला सापडलेला आहे, ही आचार्यांना खात्री पटलेली आहे. याप्रमाणे अरिहंतांच्या अवलंबनाने हा जीव आपल्या आत्म्याला जाणतो. कुणाला जाणलं यांनी? तर आपल्या आत्म्याला जाणलं. अनादी संसारात मूढ प्राण्याला आत्मा ओळखण्याचा हा एकच उपाय आहे. ही आहे व्यवहाराची प्रतिष्ठा. आणि म्हणून व्यवहार नय देखील शास्त्रामध्ये कथंचित प्रयोजनीय सांगितला. समयसार मध्ये तर हे सांगितलं की जोपर्यंत तू अपरमभावामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत व्यवहार नय तुला प्रयोजनीय आहे. व्यवहार नय त्याचा आश्रय तुला घ्यावा लागणार आहे, कारण तू अजून अपरम म्हणजे उत्कृष्ट भावामध्ये पोहोचलेला नाही. आणि म्हणून व्यवहाराचं कथन आगमामध्ये ठिकठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आणि व्यवहार तोपर्यंत आमच्या जीवनात आम्हाला धारण देखील, असा अंगीकार देखील करावा लागणार आहे. परंतु व्यवहाराला सर्वस्वी उपादेय मात्र आम्हाला मांडता येत नाही. व्यवहार हा पकडायचाही आहे आणि सोडायचा पण आहे, अशी आमची भूमिका सांभाळायची आहे. आणि वस्तुतः हेच व्यवहार नयाचं अवलंबन आहे. नंतर म्हणजे आम्हाला भावभासना होईपर्यंत जिन प्रतिमेचं अवलंबन आमच्या जीवनात आम्हाला घ्यावं लागणार आहे. नंतर आत्मा हे सगळे विकल्प सोडून नंतर त्यांनी एकदा या वर्तमान पर्यायीत निर्णय केला की मी अशा तऱ्हेचा आहे, तर हे सगळे विकल्प आता त्याचे सुटणार आहे. मी द्रव्यानी कसा आहे, गुणांनी कसा आहे, पर्यायानी कसा आहे, कोणताही विकल्प नाही. सविकल्प भूमिकेमध्ये पूर्ण चिंतवन करून घेतलं की हे हवं आहे की हे नको आहे, असा आत्मा आहे की असा नाही, हे सगळं चिंतन मनन भूमिका ही सगळी त्यांनी सविकल्प दशेमध्ये त्याची पार पाडली. आणि आता मात्र हे सगळे विकल्प त्यांचे संपलेले आहे आणि आपल्या द्रव्य गुण पर्यायाचा निर्णय करतो. आणि ते नंतर देखील ही भेद वासना सोडून हा मी त्रिकाली शुद्ध चैतन्य मात्र आहे असा निर्णयपूर्वक अनुभव करतो. आता हा निर्णय करताना मी चैतन्य मात्र आहे हा त्याचा निर्णय तर पक्का आहे. पण जर अंतरंगामध्ये विकल्प सुरू असेल की मी चैतन्याची अनुभूती घेतो आहे, तर ही अनुभूती म्हणत असेल तो असा, तर ती अनुभूतीची दशा नाही. अनुभूतीची दशा असताना हा फक्त वेदन करणार आहे. कथनामध्ये त्याचा तो वेदन करतो आहे असं सांगितल्या जाईल, परंतु अनुभूती मात्र ही अनिर्वचनीय असणार आहे. अनुभूती कशी असणार आहे? तर मुकस्वादनवत अनुभूती असते. लक्षात घ्या शब्द, मुकस्वादनवत अनुभूती असते. याचा अर्थ काय की एखादी न बोलू शकणारी मुकी व्यक्ती आहे, ती बोलू नाही शकत, आणि तिला जर एखादी जिलेबी सारखी गुलाबजाम सारखी वस्तू खायला दिली,
खायला दिल्यानंतर तिला अनुभूती तर आली आणि तिला जर दुसऱ्याने विचारलं की कशी आहे ही वस्तू, तर ती मुकी असल्यामुळे त्याचं कथन करू शकत नाही, कारण मुकी आहे ती. त्याप्रमाणे ही अनुभूती ज्या वेळेला आली, तर अनुभूती आल्यानंतर जर दुसऱ्याने विचारलं की तुझी अनुभूती कशी होती, तर हा निरुत्तर आहे, उत्तर देऊ शकत नाही, कारण अनुभूती वचनातीत असते. आता एकांताने अनुभूती वचनातीत असते असंही नाही. कथनचित वचनीय आहे आणि कथनचित अनिर्वचनीय आहे. कथनचित वचन गोचर आहे म्हणून आचार्यांनी शास्त्राच्या माध्यमातून त्या भूमिकेपर्यंत पोचविलं आणि त्या भूमिकेत पोचल्यानंतर सांगितलं की तू आता त्याची गोडी चाक, जिभेवर ठेवण्यापर्यंत ते कार्याचरणनी संपन्न केलंय. पण शेवटी चाखायचा तो प्रत्येकाला आहे आणि या ठिकाणी हे करायचं आहे की अनुभव आहे, अनुभवामध्ये तिथपर्यंत पोचविण्याचं म्हणजे एक पाऊल फक्त मागे तिथपर्यंत पोचविण्याचं कार्य आचार्यांनी केलेलं आहे. परंतु त्यानंतरची क्रिया मात्र प्रत्येकाची सर्वस्वी स्वतंत्र क्रिया असणार आहे आणि त्या क्रियेमध्ये मग आता भगवंतांचं देखील अवलंबन सुटलेलं आहे. न त्याच्या डोळ्यासमोर आता जिन प्रतिमा आहे किंवा तो पराचं रूप निरखतो आहे, तो स्वतःच्या आत्मतत्वामध्ये अंतर्लीन झालेला आहे. आणि असा तो अंतर्लीन झाल्यामुळे मग पराचं अवलंबन सुटलं, जिनेंद्र भगवंतांचंही अवलंबन सुटलं असं दिसतं, असं म्हटल्या जातं. कारण तो आत्मविभोर झालेला आहे. या आत्मविभोर दशेमध्ये त्याला कुठलेही भान उरलेलं नाही, असं म्हटल्या जातं. की ज्या वेळेला गौतम बुद्धांना कैवल्याची प्राप्ती झाली, अर्थात हे त्यांच्या याच्याप्रमाणे आहे, कैवल्याची प्राप्ती झाली बोधी वृक्षाखाली आणि ती प्राप्ती झाली गयेमध्ये. त्यावेळेला 7 दिवस पर्यंत ते 7 ठिकाणी फिरलेत, पण एक शब्दही अनुभूतीबद्दल बोलू शकले नाही. ती अनुभूती कायम त्यांच्या जीवनात राहिली. 7 दिवस पर्यंत ते त्याच अनुभूतीमध्ये निरंतर मग्न होते. महावीर स्वामींच्या बाबतीतही आम्ही असं म्हणू शकतो की त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर 66 दिवस पर्यंत त्यांची दिव्यध्वनी खेरली नाही. 66 दिवस पर्यंत ते आत्मविभोर होते. केवळ स्वतःच्या अद्वैत आत्मतत्वाची ते अमृताची गोडी चाखत होते. कथानक आपलं वेगळं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये, गणधर भेटले नाही वगैरे हे आपण सगळं म्हणतो, पण एक लक्षात घ्या की ती आनंदाची अनुभूती एवढी अनिर्वचनीय की त्या अमृत रसामधून बाहेर पडावं हे त्या जीवांना कदाचित त्या ठिकाणी जाणवलं पण नाही. आणि स्वतःची ती अशी आत्मविभोर दशा गौतम स्वामींच्या जीवनात 7 दिवस पर्यंत सांगितली. मी म्हणेल महावीर स्वामींच्या जीवनात 66 दिवस अशी आत्मविभोर अमृत अनुभूती राहिली. ते अनिर्वचनीय राहिले आणि अशा तऱ्हेचा हे अनुभवात हा निर्णयाचाही आता विकल्प नाही. मात्र चिन्मात्र आत्मानुभूती आहे आणि त्यावेळी हा मोह निराश्रित होऊन नाश पावतो. असा हा मोहनाशाचा यथार्थ उपाय आहे. अत्यंत महत्वाची अशी गाथा आपण बघितलेली आहे. परद्रव्यांपासून आपलेपण हटणं म्हणजेच मोहाचा नाश आहे. याचा काळ एकच आहे, म्हणजे परद्रव्यापासून उपयोग हटला, मोह नष्ट झाला. हे 2 तऱ्हेने आम्ही कथन केलं. एक जीवाचा भाव पाहिला आणि एक द्रव्य कर्म बघितलं, पण 2चा समय मात्र एकच असणार आहे. परद्रव्यात आत्मत्व बुद्धी असणे हे भाव मिथ्यात्व आहे.
मिथ्यात्वाला अनेक दृष्टिकोनातून अनेक व्याख्यांनी प्रस्तुत केलेला आहे. 5 पंचपरमेष्ठीवर श्रद्धा नसणं, 7 तत्वांवर श्रद्धा नसणं, खऱ्या देवगुरु शास्त्रावर श्रद्धा नसणं, आत्मप्रतीती नसणं, या सगळ्याला भाव मिथ्यात्व म्हटलेलं आहे. आणि याचं कारण सांगताना मिथ्यात्व कर्माचा द्रव्य मिथ्यात्व कर्माचा उदय हे त्याचं कार्य सांगितलेलं आहे. म्हणजे भाव मिथ्यात्व ही आत्म्याच्या श्रद्धा गुणाची विकारी पर्याय आहे. तर द्रव्य मिथ्यात्व म्हणताना ते पौद्गलिक जड कर्म आहे आणि यांच्यामध्ये परस्पर निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जेव्हा मिथ्यात्व कर्माचा उदय असतो, म्हणजे जड मिथ्यात्व कर्माचा उदय असतो, तेव्हा जीवाची परद्रव्यामध्ये आत्मत्व बुद्धी असते, असा यांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि परत यांनी परद्रव्यात आत्मत्व बुद्धी केली म्हणून मिथ्यात्व कर्माचा म्हणजे द्रव्य कर्माचा परत त्याला बंध होतो आहे. अशी ही मोहाची प्रबल अशी ग्रंथी आहे. आणि ही ग्रंथी प्रवचनसारच्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा भगवंतांच्या द्रव्य गुण पर्यायीचा यथार्थ निर्णय केला हे जाणून जेव्हा आम्ही स्व आत्मतत्वामध्ये आम्ही स्वतःला स्थापित करतो, केंद्रित करतो, त्यावेळेला ही मिथ्यात्वाची निर्गाठ जी आहे ही चटकन आमच्या जीवनातली सुटते. या गाथेचा प्रयोग करताना, प्रभू स्मरण करताना किंवा प्रभूंचं दर्शन करताना प्रभूंच्या पर्यायीला गुणात आणि गुण आणि पर्यायीला एक प्रवाह रूपात त्यांनी निहित केलं. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या आत्मद्रव्यात आमच्या पर्यायी आणि आमच्या गुणांना निहित करून ही जी स्वपर परपर्यायी म्हणजे पर म्हणजे पर्याय आणि गुण असा हा जो विभाग होता हा दूर करायचा आहे आणि स्वस्वरूपामध्ये चित स्वरूपामध्ये रममाण व्हायचं आहे. रममाण म्हणजे चारित्र गुणाची पर्याय नाही घ्यायची, तर रममाण होणं म्हणजे अभेद आत्म्याची अनुभूती घेणं. अशा तऱ्हेचा हा प्रयोग दररोज मंदिरामध्ये जात असताना भगवंतांची मूर्ती जेव्हा आमच्या डोळ्यासमोर आम्ही घेतो किंवा दर्शन करतो त्यावेळेला प्रभूंच्या गुणांचं द्रव्याचं पर्यायीचं चिंतन करून आमच्यामध्ये देखील आमच्या आत्मतत्वामध्ये देखील तशाच प्रकारची स्थापना आम्ही करून आमच्या अंतरंगाचा तळागाळाचा शोध घेण्याचा प्रयत्न करून आमच्या भाव मिथ्यात्वाला आम्हाला शह द्यायचा आहे. हा प्रयोग आमच्या जीवनामध्ये या गाथेच्या अनुषंगाने करायचा आहे. आणि आता आपल्याला वळायचं आहे 81 नंबरच्या गाथेवर, ज्यामध्ये चारित्र मोहनीय कर्माच्या दूर करण्याचा उपाय सांगितलेला आहे. दर्शन मोहनीय कर्म दूर झालं. ज्या समयात मिथ्यात्व गेलं त्याच समयामध्ये चारित्र मोहनीयाच्या भेदापैकी अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ यांचा देखील आम्हाला उपशम अप्रशस्त उपशम किंवा अनुदय असा अपेक्षित असतो. जर आमचं औपशमिक सम्यक दर्शन असेल कारण अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमतः जे सम्यक्त्व होतं ते औपशमिक सम्यक्त्व होतं. औपशमिक सम्यक्त्वामध्ये मिथ्यात्वाचं त्यांनी अंतर पाडलेलं आहे, म्हणजे त्याला म्हणायचं प्रशस्त उपशम केलेला आहे. आणि अनंतानुबंधी देखील सम्यक्त्वाचं प्रतिबंधक कर्म आहे. जरी ती चारित्र मोहनीयाची प्रकृती असली तरी अनंतानुबंधी हे द्विविध कार्य करतं. म्हणजे ते सम्यक्त्व ही प्रगट होऊ देत नाही आणि सम्यक्त्वाचरण चारित्राचं देखील ते प्रतिबंधक आहे. म्हणून हे आम्हाला अनंतानुबंधी पण मिथ्यात्वासोबतच अनुदयामध्ये अपेक्षित आहे.
पण मिथ्यात्वाचा जसा अंतःकरण रूप उपशम होतो, तसा मात्र अनंतानुबंधीचा अंतःकरण रूप उपशम होत नाही. त्याचा अप्रशस्त उपशम होतो. अप्रशस्त उपशम याचा अर्थ ते कर्म, अनंतानुबंधी कर्म अनंतानुबंधी रूपाने उदयात त्या समयात येत नाही. त्याच्यामध्ये स्तिबुक संक्रमण शब्द लक्षात घ्या. स्तिबुक संक्रमण होऊन म्हणजेच बदल होऊन ते कर्म दुसऱ्या रूपात येतं, जेणेकरून अनंतानुबंधी अनुदयात असतं आणि त्यामुळे आमचं सम्यक्त्व त्या ठिकाणी निराबाध रीतीने कायम राहतं. जर अनंतानुबंधीचा उदय आला तर आमचं चौथं गुणस्थान कायम राहू शकत नाही. हा दुसऱ्या गुणस्थानामध्ये येतो, ज्याचं नाव आहे सासादन गुणस्थान. आता दर्शन मोहाचा आम्ही क्षय केला म्हणा किंवा उपशम केला म्हणा किंवा क्षयोक्षम झाला असेल, काहीही प्रक्रिया घडली असेल, पण चारित्र मोहनीयाचा अजून सद्भाव जीवनात आहे. जरी अनंतानुबंधी गेली तरी बाकीचे जे 3 चौकडी आहे, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण, यामुळे या जीवाचा रागद्वेष रूप परिणाम सातत्याने सुरू आहे. आणि रागद्वेष परिणाम हा देखील आमच्या चारित्र्याचा प्रतिबंधक भाव आहे. रागद्वेषाचा उदय असेल तरी देखील आम्ही चारित्र्य आमचं पाळू शकत नाही. अप्रत्याख्यानावरण कर्माचा जो उदय असेल तर आम्ही देश व्रत जीवनास स्वीकारू शकत नाही. प्रत्याख्यानाचा उदय असेल तर आमचं महाव्रताचा स्वीकार करू शकत नाही. संज्वलनचा तीव्र उदय असेल तर आमच्या जीवनात प्रमाद आहे. अशा तऱ्हेचे हे कषाय उदयात असताना जीवनामध्ये त्या अनुषंगाने तशा प्रकारची परिणती दिसते आहे, तशा प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात दिसणार आहे. आणि म्हणून हे जर रागद्वेष परत परत जीवनात उफाळून येत असेल तर याला देखील आम्हाला दूर सारायला पाहिजे. जसं दर्शन मोहनाचा उपाय आचार्यांना गवसला, त्याप्रमाणे या गाथेमध्ये आचार्य हे म्हणतात की मला आता आत्मानुभूती रूप चिंतामणी रत्न प्राप्त झालाय. आत्मानुभूती रूप म्हणजे मी अनुभूती आत्म्याची घेतली, माझा स्वभाव मला ज्ञात झाला, माझी आत्मतत्वावर आता पूर्ण श्रद्धा झाली, निष्ठा आहे. आणि ही निष्ठा असल्यामुळे मी त्या अनुभूतीचं जणू काही चिंतामणी रत्न माझ्या हातामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि तरी असं असतानाही जर प्रमाद रूपी चोर जर मला त्रास देत आहे, प्रमाद रूपी चोर कोणते तर अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन कषाय आणि नौ कषाय, हे सगळे ठग आहे. हे माझं हे सम्यक्त्वरूपी रत्न देखील लुबाडून नेऊ शकतात आणि म्हणून मला याला देखील जीवनात नको आहे. माझं जर सम्यक्त्वरूपी रत्न, चारित्र्यरूपी रत्न मला अबाधित ठेवायचं असेल तर मला हे जे काही माझ्या अवतीभोवती फिरणारे हे जे कषायरूपी चोर आहे, यांचा देखील मला नीट बंदोबस्त करावा लागणार आहे. हे जर सातत्याने माझ्या जवळ असतील तर मला धोका जास्त आहे आणि त्यासाठी मला आता या प्रमादरूपी चोर आहे याचा विचार करून मला सजग राहिलं पाहिजे. मला जागरूक राहिलं पाहिजे की कोणत्याही क्षणी हे माझं हे रत्न चोरून नेऊ शकतात आणि त्यासाठी मला सतत जागरूक असं सावध असायला पाहिजे. ही गोष्ट आचार्य या गाथेमध्ये सांगणार आहे. आपण गाथा वाचू आणि उद्याच्या याच्यामध्ये अर्थ बघू. 81 नंबरची गाथा आहे. जीवो ववगदमोहो उवलब्धो तच्चमप्पणो सम्मं जहदि जदि रागदोषे सो अप्पाणं लहदि शुद्धं. जीवो ववगतमोहो उवलब्धो तच्चमप्पणो सम्मं जहदि जदि रागदोषे
सो अप्पाणं लहदी शुद्धम अपणो समम तच्चम उवलब्धो. आपलं स्वतःचं समीचीन तत्व प्राप्त करून घेतलेला, म्हणजेच अनुभूती झालेला, सम्यक्त्वाची प्राप्ती झालेला हा असा ववगत मोह जीवो. ववगत म्हणजे ज्याचा मोह नष्ट झालेला आहे. मोह कोणता घ्यायचा या शब्दातून? तदर्शन मोहनीय, ज्याचा नष्ट झालेला आहे असा हा जीव. जदी रागो दोसो जहदी, जर रागद्वेषाचा त्याग करतो तर शुद्ध अप्पाणम लहदी, तर त्याला शुद्ध आत्म्याचा प्राप्ती होईल. आणि शुद्ध आत्म्याची प्राप्ती होणं याचाच अर्थ की हा शुद्ध आत्मा आमचा आमच्याच जवळ विद्यमान आहे. तो कुठून आणून, बाहेरून आणून आम्हाला परिष्कृत करायचा नाही, शुद्ध करायचा नाही. रागद्वेषाची उत्पत्ती आत्म्यात न होणं याचाच अर्थ हा आत्मा शुद्धतेला प्राप्त होणं. म्हणून आता हा ववगत मोह म्हणजे हा दर्शन मोहनीय कर्म तर त्याच्या जीवनातलं निघून गेलाय, नष्ट केलेला आहे. परंतु जर अजूनही तो रागद्वेष रूपाने परिणत होत असेल तर त्याला आत्म्यामध्ये स्थिरता मिळू शकत नाही. म्हणून जर रागद्वेषांचा जर त्याग केला यांनी तरच शुद्ध अप्पाणम लहदी, त्याला शुद्ध आत्म्याचा प्राप्ती संभवनीय आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये सांगितलेली आहे आणि आपण आज इथे थांबतो आहे. जिनवाणी स्तुती. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.